नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। बात करेंगे धुले की, जहां होटल मुल्ला के ढाबा इलाके में प्लास्टिक दाना बनाने वाली फैक्ट्री में भीषण आग लग गई। इसके साथ ही बात करेंगे नांदेड़ की, जहां संत रामराव महाराज के मंदिर में भव्य कलशारोहण और मूर्ति स्थापना का आयोजन किया गया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे इस बुलेटिन में। धुले शहर में मुंबई आगरा राजमार्ग पर होटल चिल्ला ढाबा इलाके में मन्नत रेजिडेंसी के पास प्लास्टिक दाना बनाने वाली एक फैक्ट्री में शुक्रवार आधी रात को भीषण आग लग गई। हालांकि हादसे में कोई जानमाल का नुकसान नहीं हुआ, लेकिन माना जा रहा है कि इससे भारी आर्थिक नुकसान हुआ है। आग शुक्रवार रात 11:30 से 12 के बीच लगी। फैक्ट्री के गोदाम में बड़ी मात्रा में प्लास्टिक भरा हुआ था, इसलिए आग तेजी से फैल गई। घटना की सूचना मिलते ही धुले नगर निगम का अग्निशमन विभाग मौके पर पहुंच गया। फिलहाल आग पर काबू पाने की कोशिशें जारी हैं। आग लगने का स्पष्ट कारण अभी तक स्पष्ट नहीं हो सका है। बहरहाल इस हादसे से इलाके में सनसनी मच गई है। आग से उठे धुएं से नागरिकों को परेशानी हुई। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश की रिपोर्ट। विशेष सहायता विभाग ने राज्य भर में जन कल्याण यात्रा 2025 का आयोजन किया है। ये जन कल्याण यात्रा आज महाराष्ट्र के जालना जिले में अतिरिक्त कलेक्टर रीता मैत्रवार की उपस्थिति में शुरू की गई। इस समय तहसीलदार अनिल नवाते, तहसीलदार छाया पवार, प्रहलाद लोखंडे, संध्या सुकाले, तुषार निकम और अन्य इस समय मौजूद थे। इस जन कल्याण यात्रा के माध्यम से विशेष सहायता विभाग की सभी योजनाओं को जनता तक पहुंचाया जाएगा। श्रवण बाल सेवा, राज्य सेवा निवृत्ति वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग सेवा निवृत्ति योजना, राष्ट्रीय परिवार लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय बुजुर्ग सेवा निवृत्ति योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, ये सभी राज्य सरकार और केंद्रीय सरकार के कल्याणकारी योजनाएं हैं। इन योजनाओं के लाभार्थियों को सीधे डीबीटी पोर्टल से उनके बैंक खाते में योजना के पैसे जमा किया जा रहा है। इस योजना के लाभ के लिए लाभार्थी का अपना बैंक खाता आधार संलग्न होना अनिवार्य है। इसके अलावा पात्र लाभार्थियों ने इस योजना का लाभ उठाने के लिए जिला कलेक्टर या संबंधित तहसील कार्यालय से अपील करने का आह्वान किया है। इस यात्रा के दौरान दिखाई गई डॉक्यूमेंट्री मोबाइल LED वैन को जिले के विभिन्न गांवों में दिखाया जाएगा और योजना की जानकारी लाभार्थियों को दी जाएगी। मॅडम काय सांगणार, आज या ठिकाणी रथयात्रा आहे ती निघालेली आहे, काय सांगणार? सामाजिक न्याय विभाग व सामाजिक विभागामार्फत राज्य व केंद्र शासनापुरस्कृत ज्या काही योजना आहेत तर त्या योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठीची ही व्हॅन आहे। आता शासनामार्फत ज्या काही योजनांचं अर्थसहाय्य आहे तर ते लाभार्थ्यांच्या डायरेक्ट आपण खात्यावर जमा करणार आहोत। यापूर्वी आपण आमच्या ऑफिसकडून बँकेला चेक दिला जायचा आणि बँकेमार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत होती अर्थसहाय्य, पण आता इथून पुढे जो आहे तो डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। त्याच्याच प्रचार आणि प्रसिद्धीसाठीचा हा आमचा रथ आहे। प्रत्येक गावागावात जाणार आहे, योजनेची माहिती समजावून सांगणार आहे। शासनाकडून जे काही विशेष लाभ मिळणार आहे, जो कोणी वंचित असेल तर तोही याच्यामध्ये भाग घेऊ शकेल। लाभार्थ्याला नवीन लाभार्थी असेल तर तो अर्ज करू शकेल। या सर्वांसाठी हा रथ आहे। महाराष्ट्र जालना से सी न्यूज़ संवाददाता शबीर पठान की रिपोर्ट। बदनापुर शहर में छत्रपति संभाजी नगर से जालना की ओर जा रहा एक ट्रक शुक्रवार शाम 7 बजे डीजल खत्म होने के कारण बंद हो गया। इसके कारण राजमार्ग पर वाहनों की 1 घंटे तक लंबी कतार लग गई। उसी समय दूसरी बैंड में जालना की ओर पुराने लोहे के जहाज को ले जाने वाले ट्रेलर ने भी ट्रैफिक को रोक दिया। इसलिए इस राजमार्ग पर जालना की ओर जाने वाली सड़क पूरी तरीके से बंद थी। जालना से संभाजी नगर की तरफ के दूसरी तरफ एक तरफ बड़ी यातायात भीड़ थी। इसके कारण वाहनों ने लगभग 2 से 3 किलोमीटर तक कतारबद्ध किया। वहीं बड़ी ट्रक, बसें, कई 4 पहिया वाहन फंस गए थे। बंद ट्रक ग्रामीणों ने धक्का देने और एक तरफ ले जाने की कोशिश की, लेकिन वो सफल नहीं हो सके। ट्रक को तब मैकेनिक को बुलाया गया और ट्रक चालू करवाया गया। इस बीच राजमार्ग पर यातायात को लगभग 1 घंटे के लिए अवरुद्ध कर दिया गया था। बाद में पुलिस और ग्रामीणों ने ट्रैफिक को हटाया। महाराष्ट्र बदनापुर से सी न्यूज़ संवाददाता यकीन शेख की रिपोर्ट। जल जीवन मिशन योजना के काम की चौकसी करने के लिए गांव वालों ने मांग की है। आपको बता दें कि लोहा कंधार तालुके गांव में जल जीवन मिशन योजना का काम चलाया जा रहा है। कहीं कहीं गांव में कार्य अधूरा रह गया है। इस काम में होने वाली लापरवाही और भ्रष्टाचार के आरोप देखने के बाद प्रश्न हो रहा है कि योजना किस लिए चलाई जा रही है। गरीबों के लिए, सामान्य लोगों को पानी देने के लिए, या लोक प्रतिनिधि और अधिकारी ठेकेदारों के फायदे के लिए चलाई जा रही है? यही सवाल जनता के मन में उठ रहा है। इसी के साथ साथ लोहा तहसील के 100 गांव के लोगों में
के मन में ये प्रश्न उठने के बाद उन्होंने 100 गांव के जल जीवन मिशन योजना के काम की चौकसी करके गांव के लोगों को पानी देने की प्रशासन से मांग की है। सर 2021 साली योजना चालू झाली जल जीवन, त्यानंतर आज 2025 आहे. असे गेली 4 वर्ष झालं चांगले रस्ते ते तर खराब केलेच. त्या आम्ही झेंड्याकडे राहतो. एक कमीत कमी अंतर 500 ते 600 मीटरचं आहे. तिथून रोज सकाळी उठणं, 7 वाजता उठून पाणी शेंदून घरापर्यंत नेणं, त्यानंतर कामाला जाणं हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आता आपण 2025मध्ये आलो. आता कोणत्याही गावात जा, कमीत कमी गल्ली परत किंवा 4 घरापर्यंत प्रत्येकाला बोर हा साहजिकच आहे. पण आम्ही शेंदून नेतो, शेंदून नेऊन परत कामाला जायचं हे सतत आता आम्ही जन्मलं तेव्हापासून हे आमच्यासोबत चालू आहे. प्रत्येकजण सरकार बदललं म्हणजे सरपंच नवीन झाले, त्यांनी फक्त पाईपलाईन करायची, बिलं उचलायचे आणि बस. दुसरा सरपंच झाला, दुसरी पाईपलाईन करायचे, बिलं उचलायचे, बस. तिसरा सरपंच झाला, त्यानं रस्त्याच्या मधातून पाईपलाईन न्यायची, बिलं उचलायचे, बस. आत्तापर्यंत हेच चालू झालेलं आहे. पण आजपर्यंत काय 100 गावामध्ये कोणाच्याच नळाला पाणी नाही आणि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पाणी भेटलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे, नाही तर मग उपोषण करावं लागेल. सर्व नागरिक त्रासून गेलेले आहेत 100 गावचे. असं मला कळते तसं 100 गावामध्ये पाण्याची सोय पण झाली नाही आणि इथून पुढे होणार नाही असं काही आम्हाला समजा याची शक्यता नाही इथून पुढे पाणी करते म्हणून. कारण का चांगले रस्ते असताना याने रस्ते खोदून यानं पैसे उचलून यायला घर व्यवस्थित भरण्यात हे केलं. आणि ज्यावेळेस आम्हाला इलेक्शनला बोललं बाबा तुमची आम्ही सगळी सोय करू, आम्ही त्या हक्काने पाण्याच्या ह्याच्याने सगळं काही चांगलं करू म्हणून आम्ही त्याला मतदान देऊन आम्ही त्याला निवडून आणलं. आमच्या गावातले सगळे नागरिक म्हणले ज्यावेळेस बाबा आम्ही तुमचं सगळं सहकार्य करू, एवढी बार आमच्याकडे बघा. मला जसं कळते तसं जेवढे सरपंच निवडून आले तोपर्यंत 100 गावचा काही इका झाला नाही. पण या सरपंचावर आम्ही थोडं हक्काने आणि घरच्यासारखं हे सगळं विचार करून आम्ही त्याला निवडून दिलं. पण याच्यात काय नाही, जसं तुम्हाला सांगतो एक हे जे टाकी आहे, हे टाकी बरीच दिवसापूर्वी बनलेली आहे. हिचा वाल कुठे माहीत नाही, हिची शिडी कुठे ते माहीत नाही, हिची पाईपलाईन कुठून गेली ते पण माहीत नाही. आम्ही गावातले असताना आम्हाला न माहीत असताना आम्ही हे तक्रार तुम्हाला नोंदवत आहे. दुसरी गोष्ट ते पिक्चरमधल्यासारखं यांनी केलं की कर्ण अर्जुन, हे पिक्चरमधल्यासारखं केलं की यांनी कर्ण अर्जुन. आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे ना. आता तुम्हाला सांगायचं कारण एकच आहे माझं, आता जे आमच्या विहिरीमध्ये म्हणजे आमच्या घराच्या जवळ आडाला जे पाणी आहे ते कमसे कम 1 महिना जायची आम्हाला शक्यता आहे. याच्या बाद आम्हाला पाणी नाही आणि इथून पुढे आम्हाला जगणं पण आमचं मुश्किल होऊन जाईल. महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता दिगंबर जी तेलंगी की रिपोर्ट। किन्नौर तालुका के मौजे तलहारी तांडा में आज दिनांक 7 मार्च 2025 को परम पूज्य संत रामराव महाराज के मंदिर में भव्य कलशारोहण एवं मूर्ति स्थापना का आयोजन किया गया। इस कार्यक्रम का आयोजन कैलाश शिखर के परम पूज्य संत लिम्बाजी महाराज की पावन हस्तों द्वारा संपन्न हुआ। इस अवसर पर बंजारा समाज की पारंपरिक संस्कृति के अनुसार महिलाओं ने पारंपरिक वेशभूषा धारण कर नृत्य और भजन गायन करते हुए मंदिर के कलशारोहण समारोह को भव्य रूप से संपन्न किया। इस आयोजन में अनेक गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति रही, साथ ही बड़ी संख्या में भक्तों और श्रद्धालुओं ने इस पावन कार्यक्रम में भाग लिया। नांदेड़ महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता गणेश की रिपोर्ट। नेवासा तहसील के माका गांव में एक चौंकाने वाली घटना घटित हुई। दरकुंडी परिवार ने चेतावनी दी है कि वे कलेक्टर कार्यालय के सामने आत्मदाह कर लेंगे। उनका कुआं समूह संख्या गट नंबर 496 में है। ग्राम पंचायत का कहना है कि जल जीवन मिशन योजना के तहत ग्राम पंचायत परिवार के कुएं के अधिकार पर जबरन कब्जा कर रही है। आज उस कुएं पर 11 एकड़ जमीन वालेटा के पास है, लेकिन पिछले 3 दिनों से उनके मवेशियों के लिए पानी नहीं है। हाँ, डारकुंडे परिवार के पास कुएं के सभी सबूत होने के बावजूद भी प्रशासन मदद कर रहा है। आत्मदाह के बाद सरकार को चेतावनी दी गई है कि वो घर इस परिवार के लिए उपयुक्त नहीं है। परिवार के बच्चे की बात सुने और न्याय दे। आमच्या विहिरीचं पाणी नेऊन आम्हाला आमची मोटर फोडी तर मग आम्हाला काय करायचं? 11.5 एकर भरणं आहे, आम्ही काय करायचं आता? पाणी नाही, काय नाही, इथं जनावराला पाणी नाही, काय करायचं? मग आत्मदहन केल्याशिवाय पर्यायच नाही आम्हाला आता. काय करायचं मग? हे गावातले लोक घेऊन येतात आणि मार इकडे एरीला ताबा लावितात, ताबा घेतात. आम्हाला मार हाना आले असते तर आम्ही हाणलं असतं त्यांना. कशा लोक असे मानत होते तिथं. मग आमचा काय जगून उपयोग आहे? मग त्यापेक्षा याला येऊन कलेक्टर ऑफिसाला जाऊन सारेच मग आत्मदहन करू. माझं नाव श्याम जयसिंग नारकुंडे, राहणार माका, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर.
हा काय चालू प्रकार चालू काय आहे तुमच्या विहिरीचा? ती आमची विहीर आहे, त्याच्यावर आहे का ग्रामपंचायत व इतर गावकरी हक्क दाखवतात. त्या कारण की ती विहीर आमची आहे, पण ते हक्क दाखवतात त्याच्यावर. बरं, मग तुमच्या इथून पुढची काय दिशा आहे? आता त्यांनी विहिरीतून मोटर काढून नेली, पाईपलाईन फोडली, आमचं स्टार्टर सगळं नेलं आहे. जर त्यांनी तुमची काय दिशा आहे? आमची आत्मदहनाची दिशा आहे. कमून? मग आता काय करणार आहे, आम्हाला जनावराला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, शेती नाही झाली तर आम्ही पैसे आणायचे कुठून? तू शाळेत कितीला आहे? मी शाळेत 12वीला आहे. तुझ्या काय अपेक्षा होत्या आता? मला आता नोकरी लागायचं होतं, पण आता काय आहे, इथं सगळं उत्पन्नच बंद आहे सगळं, त्याच्यामुळं काय करता येणार आहे. म्हणजे आता तुझ्या शिक्षणात सुद्धा अडकून येऊ राहिले पैसे नसल्यामुळे? हा, पैसेच नाही तर इथं काय करायचं आम्ही? बरं. आता आम्ही कोर्टात केस दाखल करायला पैसे कुठून येणार आमच्याकडे? तुम्हाला न्याय मिळत नाही माझा? आम्हाला न्यायच मिळत नाही. तुमच्यावर अन्याय होतो आहे की हा. गणपत दारकुंडे, राहणार नाका, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. हे गावकरीने आम्हाला असं सळुका पोळूक चाललेलं विहिरीतल्या मोटरी बिटरी साऱ्या काढून नेल्या. आमचं प्रपंचात हानी होऊन आमची विहीर स्वतःची असून सुद्धा आमची स्वतःची हानी केली. आम्ही काय करायचं? कोण करतं ते? रघुनाथ विश्वनाथ, ते अनिल रघुनाथ विश्वनाथ गोले. कोण आहे ते? सरपंच आहे. म्हणजे विहिरीत तुमचा विहिरीत आमचा ताबा आहे. आमच्या वडिलांनी खाणलेली विहिरीत हक्क गायचे हक्क गायचे तिथे. तुमचं इथून पुढं काय निर्णय आहे आता? आता आमचा इथून पुढं निर्णय फक्त आमच्या कुटुंबाने फक्त कुठतरी एखाद्या ऑफिस समोर जाऊन आत्महत्या कर. तुमच्या जीवनाला तोच पर्याय वाटतोय? मग काय याच्याला इलाजच नाही राहिला आम्हाला. कुंताला मच्छिंद्र दारकुंडे. आणि आमची विहीर होती, त्याला सप्त्यामुळं पाणी दिलं होतं आम्ही, तर ते आता त्याने लगेच पायरावला का आमची विहीर ही. बर. आणि आमची विहीर असून ना आम्हालाच आता आम्हाला कमी पडायला लागलं, मग आम्ही मोटर टाकली त्याच्यात. तर हे सरपंच लोकांनी काढून घेतले, गाव लोक आणून. त्या लोकांना गावातल्या कल्पना आहे काही? पण गावातल्या लोकांना कल्पना नाही, काय नाही, माहीत नाही काय केलंय काय नाही. हां. आणि नेली उपसून आमची मोटर. टाटर घेऊन गेले, मोटर नेली, पाईपलाईन फोडली. उजूक म्हणले येर आले तर आम्ही हाणू त्यांना. आणि मोदी साहेबांनी कोणती योजना दिली काय? जगजीवन. बरं, त्याचं काय? जगजीवन योजना दिली, घरोघर नळ पाणी पुरवठा करायसाठी. बर. आणि ती येर झाली का नाही याच्यावरच हक्क दाखायला लागले ते. हां हां हां. याच्यावर हक्क दाखायला लागलेत. म्हणजे ती विहीर ह्या योजनेला जोडायची काय? हा, जोडायसाठीच हे करायचं त्यांना. आणि आम्हाला नीट घर नाही राहायला ना, आम्हाला येऊन जाऊन इकून 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 निसते हे करून राहिलेत. आता तुमची पुढं काय दिशा राहील? काय दिशा राहील मग आता काय? आता आम्ही शेतकरी आहे, तर आम्हाला काम केल्याशिवाय होत आहे का? जयसिंग मच्छिंद्र दारकुंडे, राहणार माका, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आमची गट नंबर 496 मध्ये विहीर होती व आहे. त्याच्यामध्ये बिलसुद्धा आमचं आहे. 87 सालामधलं बिल आमच्याकडं आहे. तरीही शासनाने कोणता न विचार करता आमच्या मोटरी शासनाने काढायला लावलेल्या आहेत ग्रामपंचायतला. हे कशा कारणामुळे? त्यांनी त्यांचं रेकॉर्ड चेक केलं आहे का? हे शासनाने त्यांचं रेकॉर्ड पाहिलं आहे का? कोणत्या जलजीवन मिशनमध्ये त्यांना ती विहीर बसवायची? 2023ला बक्षीसपत्र केलं आहे त्यांनी. 23ला बक्षीसपत्र करून ते बिलं दाखवतात, विहीर दाखवतात. मग आमचं जर वारसाने जर असं आलेलं आहे आमच्याकडे, तर मग आम्ही कोणते बिल? आमच्याकडे बिल पण आहेत ना दाखवायला. हा, तुमच्याकडे बिल आहे का? हो, आमच्याकडे बिल आहे दाखवायला. किती सालाचं? 87 सालचं बिल आहे आमच्याकडं. मग यांना पाणी केव्हा दिलं आणि कोणता उतारा त्यांना दिलेला आहे हे मला त्यांनी उतार्यासकट मला पुरावा आणून द्यायचा. शासनाने सुद्धा पुरावा मला आणून द्यायचा. नाही तर आम्ही आत्मदहन केल्याशिवाय आमच्या कुटुंबाला पर्याय राहिलेला नाही आहे. कारण माझं 11.5 एकर क्षेत्र त्या विहिरीवरती भरतंय. तुमच्या डोळ्यातून आसरू येतात. हो.
मग मला पाणी प्यायलाच नाही ना. माझ्या चित्रपाला 3 दिवसापासून पाणी नाही. 3 दिवस झाले माझी मोटर नेलेली त्यांनी. मी काय करायचं आता? माझ्या आईवडिलांना काय करायचं? काय कुठं नेऊन बसवायची मी? आता ते तर म्हातारे झालेले आहेत, माझे मुलं शिकत आहेत, माझी अवस्था अशी आहे. मी काय करायचं? शासनाने जिथं येऊन शासनाने सांगितलं ना. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिवाले की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।